नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, आपण चर्चा तुमची आमची या सदरामध्ये काल ऐकलेल्या एका प्रश्नावर आज उत्तर पाठवत असतात आणि ते उत्तर आपण सार्वजनिक करून सर्वांना त्या उत्तराचा फायदा मिळवून देत असतो. बऱ्याचदा अशा पद्धतीनं तुम्ही ज्ञान शोधता, इतरांसाठी उपलब्ध करून देता आणि त्यांचं ज्ञान आणि मनोरंजन या दोन्हीची भूक भागवता. मंडळी, यात जे उत्तर देतात त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन आणि खास करून मी उमेश पवार यांचं अभिनंदन करेन, कारण त्यांनी आजच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर रीतीने ते दिलेलं पण आहे. प्रश्न असा होता कालच्या प्रश्नामधला की नव्या पिढीसाठी वृद्धांचा कुटुंबात काय फायदा किंवा वृद्धांचा नव्या पिढीला कुटुंबात काय फायदा, आणि त्या प्रश्नाचं उत्तर उमेश यांनी खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. ते असं म्हणतात की जीवनाचा अनुभव, जुन्या पिढीकडं खूप मोठा जीवनाचा अनुभव आहे आणि तो अनुभव ते नवीन पिढीला हस्तांतरित करत असतात. त्यामुळेच नवीन पिढीला महत्त्वाचा निर्णय घेताना त्याचा मोठा फायदा होत असतो. म्हणून वृद्ध हे आपल्या कुटुंबात असणं जास्त फायद्याचं आहे. पुढं ते बोलतात की संस्कार आणि मूल्य, जुन्या पिढीकडून संस्कार आणि मूल्यांचं संस्करण पुढच्या पिढीमध्ये सहज होत असतं. ते शिकवत असतात आणि जीवन त्यामुळं अर्थपूर्ण होत असतं. म्हणूनच प्रत्येक कुटुंबामध्ये वृद्ध माणसं असणं हे त्या कुटुंबाच्या दृष्टीनं जास्त फायद्याचं आहे. बालकांची देखभाल करताना सुद्धा नवीन पिढीला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांना स्वतःची कामं, शिक्षण, उद्योग यामध्ये रमवावं लागतं आणि मग अशा वेळा लहान मुलांची देखभाल करणं अवघड असतं. पण ही वृद्ध मंडळी लहान मुलांची चांगल्या पद्धतीने देखभाल करू शकतात. त्यामुळं नवीन कुटुंबात सुद्धा वृद्धांची तेवढीच महत्त्वाची भूमिका असते जेवढी युवकांची किंवा बालकांची असते. घराची व्यवस्था पाहण्याचं काम सुद्धा वृद्ध मंडळी खूप छान पद्धतीने करतात. अनेकदा नवीन पद्धतीची घरं सोडली तर अनेक जुन्या पद्धतीची घरं त्यांनी स्वतःहून उभारण्यासाठी मदत केलेली असते आणि कधीकधी नवीन पिढीच्या घरांचाही त्यांचा चांगला अभ्यास असतो. त्यामुळं ते घराचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने ठेवू शकतात. त्यामुळंच वृद्धांना घरात मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. आधार आणि आश्रयाच्या बाबतीत जर विचार केला तर युवा पिढीला जीवनातील सर्व समस्यांना सामोरं जात असताना योग्य वेळी आधार देणं आणि त्यांना आश्रय देणं काम ही वृद्ध मंडळी करत असते. म्हणून घरात वृद्धाचं स्थान अनन्य महत्त्वाचं आहे, किंबहुना वृद्ध मंडळी घरात असलीच पाहिजे. पारंपरिक ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकदा शेतीविषयक ज्ञान, औषधीचं ज्ञान, व्यापाराचं ज्ञान, उद्योगाचं ज्ञान किंवा एकंदरीत बचतीचं ज्ञान सुद्धा पारंपरिक ज्ञानामध्ये येतं आणि असं हे ज्ञान आणि कौशल्य ही जुनी पिढी नवीन पिढीला सहज शिकवत असते. त्यामुळं नवीन पिढीचं जीवन हे अधिक समृद्ध होत असतं. म्हणूनच वृद्धांना आणि वयोवृद्धांना खऱ्या अर्थानं घरात मोठी किंमत आहे. कुटुंबाच्या बांधणीच्या बाबतीमध्ये सुद्धा जुन्या व्यक्तींकडनं किंवा वृद्ध मंडळीकडनं, वयोवृद्ध मंडळीकडनं कुटुंबाची बांधणी कशी करावी, त्यातल्या सगळ्या सदस्यांना एकत्रित कसं ठेवावं याबद्दल खूप चांगलं ज्ञान असतं आणि त्याचाही फायदा कुटुंबातील लोकांना होतो. आणि ज्या वेळेला कधी कटू प्रसंग येतात त्यावेळेला कुटुंब एकत्रित ठेवत असताना या वृद्ध मंडळीकडून कुटुंबाला त्याचा चांगला फायदा होतो आणि ते कुटुंब मजबूत असं आधार मिळवून एकत्रित राहण्याचं ठरवते, यशस्वी होते. म्हणजेच वृद्धांचा नव्या पिढीला कुटुंबात खूप मोठा फायदा होतो हे यावरून सिद्ध होतं. मंडळी, पुन्हा एकदा उत्तर देणाऱ्या उत्तरकर्त्याचं अभिनंदन. आणि अनेकदा प्रश्न असा विचारला जातच असतो की होय, जुन्या पिढीचं नवीन घरामध्ये, नवीन कुटुंबामध्ये युवा पिढीला काही मार्गदर्शन होतं का, मदत होतं का? खूप छान पद्धतीचं हे उत्तर आहे. कधीकधी प्रश्न असे निर्माण होतात की खरंच आता वृद्धाश्रमाची आवश्यकता आहे का? आणि वृद्धाश्रमापेक्षा सुद्धा वृद्धांना जर तुम्ही तुमच्या कुटुंबात सहभागी करून घेत असाल आणि तुमच्याच कुटुंबातली ज्येष्ठ मंडळी असेल तर जीवनाचा अनुभव ते देतील, संस्कार आणि मूल्य देतील, बालकांची देखभाल करतील, घराची व्यवस्था पाहतील, आधार आणि आश्रय देतील, पारंपरिक ज्ञानसुद्धा ते हस्तांतरित करतील आणि कुटुंबाची बांधणी करण्यासाठी सुद्धा ते अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, या सर्व गोष्टीमुळं वृद्धाचं सर्वसामान्य कुटुंबातलं स्थान अत्यंत उच्च स्तरावर जातं. म्हणून वृद्धाश्रम होऊच नयेत ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे.
वाढत्या वयामुळे काही आरोग्याच्या समस्या येतात, पण त्या काळात तुम्ही शुश्रूषा केल्यानं तुमची भावी पिढी तुमची शुश्रूषा करणार आहे, हाही संदेश त्यामधून जात असतो. चला तर मंडळी, आजच्या एपिसोडमधल्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता उद्यासाठीचा प्रश्न असा आहे की बदलत्या वातावरणामुळं शेतीवर काही अनिष्ट परिणाम व्हायला लागलेत, त्यामध्ये शेतकऱ्याची काय भूमिका असली पाहिजे. बदलत्या ऋतुमानामुळं आणि वातावरणामुळं शेतीवर अनिष्ट परिणाम व्हायला लागले आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी या विषयावरचं उत्तर अपेक्षित आहे. मंडळी, तुम्हाला जर ते लेखी कळवता येत असेल लेखी कळवा, फोनवर कळवा, शिवाय मेसेज करायचं तर मेसेज करा, व्हिडिओ कॉल करा आणि तुमचं उत्तर द्या. आणि मंडळी, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलेल्या सगळ्या व्हिडिओना लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.